सावे उद्या लोक हेच म्हणतील की आमच्या भांडणाच्या धसक्यानं वहिनी गेली म्हणून. आनंद मयेकर आणि अस्मिता लाड लग्न करतात. सॉरी, माझ्याकडून नकळत ज्या काही चुका झाल्या त्याबद्दल. तो नाही येणार पुन्हा इकडे, आणि आला तरी मला काही करणार नाही, खात्री आहे माझी. उमा, ए उमा, उमा, सुधाताई. हो, मी निघते असं सांगायला आले होते. सुधाताई, थांब ना ग थोडा वेळ. नाही उमा, मी टी व्ही बघायला आले की माझ्या आवडीचा शो संपल्याबरोबर जाते की नाही. आता तर खरंच माझा शो संपलाय, मग जायला नको. सुधाताई, तू तू माझ्यावर आमच्यावर रागावून जातेस ना. नाही ग, कोणी सांगितलं मी रागावले तुमच्यावर म्हणून. भाऊजी तर रागावलेतच. मला वाटलं तू सुद्धा रागावून. उमा, अगं हे रागावले म्हणजे मी रागावले असं यापूर्वी कधी झालंय. पण ते रागावले ते तरी खरं आहे ना. हो, त्यांचा स्वभाव निराळा, माझा स्वभाव निराळा. मग तू समजावून सांग ना त्यांना. काय? हेच की विनाकारण आमच्यावर रागावू नका म्हणून. उमा, हे विनाकारण कधीच रागावणार नाहीत. फक्त त्यांच्या रागावण्याचं कारण मला माहीत नाही. अगं, इतके भयंकर चिडलेत भाऊजी. मग कारणही तितकंच भयंकर असणार उमा. मग निदान आता तरी विचार ना त्यांना. आता शक्य नाही. अगं, आमच्यासाठी सांग. आम्ही तुमचीच आहोत ना ग, रक्ताची, नात्याची. हो ना, नाही कोण म्हणतंय. पण होते तेव्हाही शक्य झालं नाही कधी विचारणं. आता तर होत्याची नव्हते झाले, आता कसं विचारणार. सुधाताई, त्या दिवशी तू जिन्यावरून गडगडलीस, तो निव्वळ अपघात होता ग. माहिती आहे उमा मला. तू त्यामुळे नाही, त्यानंतर 2 दिवसांनी. होय उमा, पण आता त्यालाही 3 दिवस आलेत. म्हणूनच आता थांबवू नकोस, निघाला हवं. थोडा वेळ थांब ना ग ताई. नाही उमा, नको थांबवस मला. ताई प्लीज. मला केलंच पाहिजे उमा. कशी आलीस, घरचे कसे आहेत, तू कळवलं का नाहीस. ओ राईट, तू कळवलं असतंस तरी मला कसं कळलं असतं, मी घरातच नव्हते. अरे तुला माहितीये मी मोठ्या कॅम्पला गेले होते, मी एवढं धाडसाचं काम केलं, मी एवढी चाललीये, मी अंतराला जाम मिस केलं. ताई आम्ही तुला पण ताई मीच बोलते, तू पण काहीतरी बोल ना. आई, का झालं. ताई
ताई अगं काय झालं सांगशील का नाही? अंतरा 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 काय झालं ग? अंतरा काय झालंय? अंतरा अंतरा नेहा निदान तू तरी नक्की काय झालंय मला नीट सांगशील का प्लीज? सावरी ताई ग, जे घडून गेलंय त्याच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. अगं ताई अगं, हे बघ, जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. आपल्यापैकी कोणीच नाही थांबवू शकलं त्याला. थांबवायला इथे होतच कोण? एकटे बाबा. आम्ही दोघेही चंद्रपूरला होतो. पण आम्ही होतो ना. आम्हाला किंवा मला तरी सांगायला काही हरकत नव्हती. काका जरी माझ्या आईबाबांशी बोलत नसले तरी त्यांचा माझा काय एवढा राग नाहीये ग. हेच तर मला कळत नाहीये ना नेहा. बाबांच्या वागण्याची काही संगतीच लागत नाहीये मला. आणि म्हणून मला सतत असं वाटतंय की मला जे तुटक तुटक कळलंय त्याहीपेक्षा वेगळं काहीतरी घडलंय. नाहीतर बाबा असे वागणारच नाही, कधीच नाही. आणि हे जे काही वेगळं घडलेलं आहे ते एकतर माझ्यापासून लपवून तरी ठेवतात किंवा ते कुणालाच माहित नाही. तू काकांना विचारलंस का? नाही नेहा, त्याआधी मी तुला विचारते. नेहा, ताई तू बरोबर आहेस ग. ते काहीतरी नाही, ते फार वेगळं आणि फार विचित्र घडलंय. आणि ते तुला माहिती आहे हो ना? हो. मला सांग नेहा. नेहा नाही, प्लीज मला सांग. मी नाही सांगू शकत ताई. नेहा प्लीज मला सांग. नेहा मला कळलं पाहिजे.
काय झालं? त्या दिवशी आणि हे सगळं तू बाबांना जे काही सांगितलंस त्यामुळे घडलं? ते काय आहे तू मला सांग ना. काय सांगितलंस तू बाबांना? नाही नेहा मला सांग ना. नाही ताई, मी तुला नाही सांगू शकत. तू मला नाही सांगू शकत? मला? नेहा, नाही ताई. नेहा शपथ आहे तुला माझी. ताई पण का? ताई, काकांनी मला शपथ घातलीये. त्या रात्री जे काही झालं ते कधीही कुणालाही सांगायचं नाही. नाही सांगायचं. काही आय एम सॉरी. मी नाही सांगू शकत. माफ करा गुरुजी, स्वातीची जवळची मावशी तेव्हाच गेली. बरं, मी इकडे यायला निघणार तेवढ्यात फोन आला. स्वाती जाऊ शकत नाही, त्यामुळे मला जाणं अपरिहार्य होतं. पण गुरुजी, निदान 13वं करून तरी तुम्ही यायचं. मी सांभाळलं असतं इकडे सगळं. घरी राहणं एवढं सोपं नव्हतं. सावरी, अंतरा, मी आम्हा तिघांनी सुधाचा घरातला वावर जाणवायचा. कधी विश्रांती न घेता तिची सतत चाललेली कामं, तिची लगबग, तिचं उठणं बसणं सतत जाणवत राहायचं. वाटायचं इथंच कुठंतरी गेली असेल, आत्ता येईल आणि हाक मारेल. म्हणून मग मी इथे येतो, मुलांना शिकवतो, सगळं विसरायचा प्रयत्न करतो. गुरुजी, एक विचारू? तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला अंत्यदर्शन घेऊ दिलं नाही, हे खरं आहे? गुरुजी, इतके कठोर कसे झालात? एवढी मोठी शिक्षा? कारण सुधाच्या मृत्यूला धनंजय जबाबदार होता. तिचा खूप जीव होता त्याच्यावर. त्याला सावरण्याचा खूप प्रयत्न केला तिनं. पण त्याचं दारू पिणं, बेताल वागणं, घरातल्या दारूच्या पार्ट्या, याचेच ऑफिसर्स याच्याच घरात येऊन ह्याच्याच मुलीच्या अंगचटीला जातात आणि त्याला लक्षातही येऊ नये. निर्लज्जपणाला सीमाच उरली नाही. आणि ह्याच माझ्या धाकट्या भावाचा तो दारूच्या नशेत असताना सुधाला धक्का लागला आणि ती जिन्यावरून गडगडत खाली पडली. मग मला सांगा, ह्याला काय अधिकार आहे हिचं अंत्यदर्शन घेण्याचा? क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, सगळं संपून गेलं. आयुष्यभराची साथ संगत सुटली. मी पोरका झालो. धनंजयने मला एवढी मोठी शिक्षा दिली आहे ना,
की त्यापुढे मी त्याला दिलेली शिक्षा काहीच नाही. नेहाने बाबांना असं काय सांगितलं असेल ग की बाबांनी ते कुणालाही न सांगायची शपथ घालावी. मला वाटतं काका नेहाला फार काहीतरी वाईट बोलले असतील. वाईट बोलले असतील. ताई, काकांनी नेहाला मारलं सुद्धा आहे. त्या दिवशी ते नेहाला मारत होते म्हणूनच आईमध्ये पडली ना. ते प्रकरण तर सगळ्यांच्या समोरच झालं म्हणे. काय घडलं असेल विचार करून करून माझं डोकं फिरायची वेळ आली. जाऊ दे ग, तू कशाला एवढा विचार करतेस. सोड. मी या सगळ्याचा एवढा विचार करते अंतरा, कारण या सगळ्याचा आपल्या आईच्या मृत्यूशी संबंध आहे. आई, जवळचा नसेल पण लांबचा नक्कीच आहे. नाहीतर हार्टच्या दुखण्यातून बरी झालेली आपली आई अशी अशी तडकाफडकी कशी जाईल. अंतरा, सावरे, आईची आठवण आली. बोला की. बाबा, एक विचारू. विचार ना. तुम्ही सध्या काकांशी आणि काकूशी अबोला धरलाय का? सध्या नाही, कायमचा. पण का बाबा, कशासाठी? मी या बाबतीत मौन पाळायचं ठरवलंय. चला, हातपाय धुवून घ्या, जेवून घेऊ. सर, थांबा ना सर, तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ.